आपल्यापैकी अनेक जणांना मी टीका कशी वाचावी हे शिकवलं आहे, लेखही लिहून ठेवला आहे. आपल्यापैकी अनेक जणांना मी चित्रपट कसा बघावा तेही शिकवलेलं आहे. आपल्यापैकी अनेक जणांना एखादं शास्त्रीय गाणं ऐकावं कसं हेही शिकवलेलं आहे. एखादं छान पुस्तक वाचावं कसं, एखादा लेखक वाचावा कसा हेही शिकवलेलं आहे. आणि आज मात्र मी जरा वेगळाच विषय घेतलेला आहे. गेले 2-3 दिवस आपण मीमांसा शास्त्राची एक थोडीशी ओळख करून घेतोय. परवा आपण त्यातला तांत्रिक भाग थोडासा पाहिला आणि काल आपण एकूण मीमांसा वृत्तीमुळे काय काय फरक पडू शकतात एकूण विचारांमध्येच हेही पाहिलं. आणि आपलं असं बोलणं झालं होतं की एक मीमांसकाच्या भूमिकेतनं लिहिला गेलेला एखादा लेख ओळख करून घ्यावी, किंबहुना त्या लेखाच्या वाचनामुळे घेऊन मी या अभ्यासाकडे वळलो, त्या लेखावरतीच बोलावं अशी आपल्यापैकी अनेक जणांची सूचना होती, अपेक्षा होती. त्यानुसार मी आज इथे कैलासवासी गोपाळशास्त्री बायवाडू यांच्याबद्दल आज, यांच्या लेखाबद्दल आज थोडासा परिचय करून देणार आहे. आतापर्यंत आपल्यापैकी अनेक जण माझ्याकडनं चित्रपटाचं आनंद घेण्याचं तंत्र शिकलेत, त्या गाण्याचा आनंद घेण्याचं तंत्र शिकलेत, पुस्तकाचा आनंद घेण्याचं तंत्र शिकलेले आहेत. तर गाण्याचा आनंद घेणं, पुस्तकाचा आनंद घेणं याच्यामुळे आणि शास्त्रीय एखाद्या लेखाच्या परिचयात किंवा शास्त्रीय लेखनाचा आनंद घेण्यामध्ये थोडासा फरक असतो. फरक काय असतो तर जेव्हा आपण ललित लेखन वाचतो किंवा ललित एखादं काव्य वाचतो, एखादा चित्रपट पाहतो, तेव्हा त्याच्यातल्या काही शक्यता ज्या मला दिसतात त्या मी सांगत असतो. आणि अपेक्षा अशी असते की माझी जी काय आनंद घेण्याची किंवा माझी जी काय त्या काव्याकडे बघण्याची वृत्ती आहे, जी काही दृष्टी आहे, तशीच्या तशी तो आनंद तुम्ही घ्यावा हा एक बाजूचा. परंतु तुमच्या अनुभवाला आणखीन जे काही, तुमच्या अनुभवाला जे काही शिकले दिसतंय त्याप्रमाणे त्या कालिदासाचा म्हणा किंवा त्या कुमार गंधर्वांचा म्हणा किंवा आणखीन त्या बालचंद्र नेमाड्यांच्या कोसला पुस्तकाचा म्हणा किंवा मुघले आझम चित्रपटाचा म्हणा किंवा 36 चेंबर ऑफ शाओलिन चित्रपटाचा म्हणा किंवा आणखीन कुठल्या तरी एखाद्या कवितेचा, रावसाहेब पाटणकरांच्या शायरीचा म्हणा, हा आनंद प्रत्येकाने, त्याला तबियत म्हणतात, तो तबियतीने घ्यायचा असतो. शास्त्रीय चर्चा मात्र, शास्त्रीय लेखन किंवा शास्त्रीय एखाद्या व्याख्यानाची आपण जेव्हा मीमांसा करायला जातो, त्याच्यावरती चर्चा करायला जातो, तेव्हा त्याच्यातलं प्रतिपाद्य हे निसंदिग्ध असलं पाहिजे. म्हणजे या लेखकाला असं म्हणावं असं वाटतंय, असं मला वाटतंय, याला काही संधी इथे या चर्चेला राहत नाही. शास्त्रीयतेमध्ये लेखकाला जे म्हणायचे ते निसंदिग्धच असलं पाहिजे. किंबहुना असं निसंदिग्ध असलं तरच त्याला शास्त्रीयता प्राप्त होते. संदिग्धता ठेवली, शंकांना वाव ठेवला तर त्याला ललित काव्य म्हणायचं. कारण मग त्या ललित काव्याचा आनंद अनेक जण अनेक प्रकाराने घेऊ शकतात. काही जणांना यमक आवडेल, काही जणांना त्यातली भावना आवडेल, काही जणांना त्यातली शब्दाची क्लुप्ती आवडतील, ते काय आवडतं. पण शास्त्रीय लेखनामध्ये निखळ आनंद हा फक्त त्यातल्या निखळ प्रतिपादनाचा आणि जे निसंदिग्ध आहे त्याचाच आनंद घ्यायचा असतो. त्याच्यामुळे हा थोडासा फरक डोळ्यासमोर ठेवून आता आपल्याला ललित लेखन, ललित वाङ्मय किंवा ललित चित्रकृती, ललित एखादा नाच, नृत्य याच्या आनंदाचा पेक्षा वेगळा असा एक गंभीर पातळीवरचा परंतु आनंदच घ्यायचा आहे या लेखाचा.
लेखाचा आनंद घेण्यापूर्वी थोड्याशा काही गोष्टी स्पष्ट करणं मला आवश्यक वाटतं. गोपाळशास्त्री बायवारू यांनी माझ्या माहितीप्रमाणे 2च लेख लिहिले. एक स्वभावपरम वादावरती लेख लिहिला आणि हा जनपंचक कशा लेख. परंतु हे आपलं दुर्दैव म्हणायला लागेल. परंतु त्यांनी जे 2 लेख लिहिले त्याचं कर्तृत्व किंवा त्याचं महत्व अजिबात कमी होत नाही. कारण त्याच्यातनं प्रेरणा घेऊन अनेक चांगले चांगले वैद्य हे मूलभूत अभ्यासाकडे वळलेले आहेत असं मला माहिती. साक्षात बायवारूंनी जे विद्यार्थी तयार केले घडवले त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असलेले वैद्य वेणुमाधव शास्त्री जोशी, कैलासवासी रम्य गोगटे आणि गोगटे बंधू दोघे. थोडाफार सहवास माझ्या कल्पनेप्रमाणे अण्णा करमरकरांना अगदी किंचितचा सहवास लावला. परंतु एक पुण्यातले काशीकर नावाचे वैद्य होते, त्यांना थोडासा सहवास बायवारूंचा लाभलेला होता. डोंबिवलीतले एका वैद्यांचं मला आता नाव आठवत नाहीये, तथापि पटवर्धन असावेत अशी एक शक्यता आहे. परंतु ते काही काळ बायवारूंच्या सहवासात होते असं फार पूर्वी त्यांनी मला सांगितलेलं आहे. म्हणजे आपण अंदाज करू शकतो की ब्रह्म गोगटे, वेणुमाधव शास्त्री जोशी, व्ही.एम. गोगटे या अशा लोकांना ज्यांच्याकडनं काही प्रेरणा मिळाली असेल त्याचा अंदाज आपण करू शकतो. तर असं हे बायवारू त्यांच्या लेखनातनं असं कळतंय की त्यांनी दर्शनांचा व्यापक अभ्यास केला. त्यांच्या लेखनातनं असंही कळतंय की ते केवळ घटपट करणारे शास्त्री नव्हते, प्रत्यक्ष रुग्ण बघणारेही आणि रुग्ण तपासणारे असे चांगले वैद्य पण होते. म्हणजे टीकाकारांवरती बऱ्याच वेळेला असा आक्षेप घेतला जातो की हे सगळे फक्त पंडित येतो यांनी कुठे पेशंट बघितले. तसे टीकाकार नाहीत हेही आपल्याला माहिती आहे. ते टीका वाचणार आणि पेशंट बघतात त्यांना कळतं की टीकाकार हे फक्त टीका आणि आपला वेळ जात नाही म्हणून काहीतरी कॉमेंट्री करणारे आणि त्यातले अर्थ समजून जाणारे नाही आहेत. ते स्वतः चांगले प्रॅक्टिशनर आहेत. तसेच हे दर्शनशास्त्रांचा एकीकडे संघट त्यांनी उडी मारलेले होते. चिकित्सक म्हणूनही ते तितकेच चांगले होते असं त्यांच्या लेखातली जी काही एक चुणक दिसते त्याच्यातनं दिसतं. हे जे त्यांचे 2 लेख आहेत त्यातला हा महत्वाचा जनपंचक कशायक. या लेखाचा परिणाम असा झाला की हे जे 5 काढे आहेत ते 5 काढे नंतर धातुपाचक या नावाने रूढ झाले. तर त्याला पाचक नाव कोणी ठेवली, का ठेवली हे थोडंसं काळ जसा बदलतो तसं काही काही गोष्टी कळत नाही. कारण कोणीतरी वापरायला सुरुवात केली. वापरणारे लोक आणि मूळ कल्पना मांडणारे लोक ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की वपू काळे नावाचे एक ललित लेखक होऊन गेले. त्यांनी असा एक शब्दप्रयोग वापरलाय की दुधात पाणी घालायची आयडिया प्रथमतः ज्याला सुचली तो जिनियस, बाकी ते गवळी. तसं बायवारूंच्या लेखांमधनं प्रथमतः या योगांचा वापर धातूंच्या चिकित्सेसाठी करावा हे पहिल्यांदा ज्यांना सुचलं ती सगळी जिनियस. बाकी सगळे शब्द वापरणं बरोबर नाही. पण त्याचा अतिरेक एवढा पाहिला मी धातुपाचकांचा की लोक धातुगामी म्हणून ही पाचकं वापरायला लागली. आणि त्याच्यातनं आणखीन मग पुढे काय होतं की लहान मुलं आता सुट्ट्या चालू आहेत, चॅलेंज नावाचा खेळ खेळत असतात. मेरा एक एक का पुढचा लावतो त्याच्यावरती पान मेरा और एक एक असं करत करत 5 जण बसले असतील तर 25 सुद्धा एके त्याच्यामध्ये लागू शकतात. कारण पहिल्याच एक्क्याला कोणी चॅलेंज दिलेलं नसतं. तसं धातुपाचक एकदा नाव झाल्यानंतर पुढे त्याचा जो काही व्यवहार बदलत गेला तो अगम्य आणि अलौकिक व्यवहार हा मला काटा आणत असे. अशा अनेक गोष्टी मी अलौकिक आणि अगम्य या व्यवहारामध्ये पाहिलेल्या. धातुपाचकाची एक कथा सांगतो. मला आमच्या एका सिनियर मित्रांनी असं सांगितलं की आम्ही आमच्याकडे नाक वाहत असेल तर त्याला तो रसमाला कफ समजतो आणि रसपाचक देतो. आणि आम्ही आमच्याकडे नाक घट्ट
मला येत असेल तर त्याला मांसमल कफ समजतो आणि त्याला मांसपाचक देतो. तर मी असा प्रश्न विचारला की तो नाक वाहतंय आणि तिथे जेव्हा पेशंट व्हिक्स लावते वरती, तेव्हा एक तासाभरात ते नाकातला द्रवता थांबून तिथे घनमल तयार होतो. तर याचा अर्थ तो रसमलाच्या ऐवजी त्याचा रूपांतर मांसमलात होतं का काय? तर या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं, कारण त्यांनी असं काही विचारच केलेला नव्हता. रसमल कफ असतो आणि मांसमल कफ असतो हे माहिती आहे, आणि इथे धातुपाचका माहिती आहेत, म्हणून हा विचार करून औषध दिलं असं झालं. रक्तवस्ती नावाचा एक प्रकार आपल्याला ऐकून कदाचित माहितीच. आमचे विद्यराज शेंडे यांनी हा प्रकार अस्तित्वात आणल्यानंतर त्याच्या पुढे जे काही त्याचे व्यावहारिक खेळ होत गेले, तोही एक व्यापकच भाग होता. लौकिक आणि अविस्मरणीय असे कथा त्यातून जन्माला आली. याचं कारण असं की शेंडे सरांचं प्रतिपादन किंवा वायवरांचं प्रतिपादन हे त्यातली शास्त्रीयतेतला निसंदिग्ध भाग न समजावून घेता ललित लेखनासारखा मला काय वाटतं याच्यातला आनंद अशा पद्धतीने पाहण्यात गेला. त्याच्यामुळे त्याचं जेव्हा एखाद्या कवितेचं आनंद माणसं मला पाहिजे तसं नावाचा एक टॅग लावून घेतात. एक गमतीदार कथा सांगतो. कविवर्य मंगेश पाडगावकर शिकत असताना त्यांच्या वर्गामध्ये एक कविता शिकवली जात होती आणि ते प्राध्यापक शिकवत होते की कवीला असं म्हणायचं. तर मंगेश पाडगावकर म्हणाले की अहो त्याला नाही असं म्हणायचं कवीला. ते कवी प्राध्यापक म्हणाले तू खाली बस, तुला काय समजते, तुला समजतं का मला समजते. ते म्हणले की मला जास्त समजतं या कवितेबद्दल, कारण ती माझी कविता, त्यांचीच कविता सिलेबसमध्ये असताना त्यांना त्या कवीला काय म्हणायचं याचा आनंद कोणतरी वेगळी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने घेत होती. असू शकते, घ्यावा आनंद. ललित लेखनामध्ये या आनंदाची अपेक्षा आहे. पण आपण शास्त्रीय लेखन वाचताना किंवा करताना जर आपण त्याचा तो काव्यस्य आत्मा ध्वनीही म्हणजे त्याच्यात सूचकता आहे असं समजून वाचायला लागलो आणि त्याचं ललित पद्धतीने आकलन करून घ्यायला लागलो, तर मात्र त्यातलं शास्त्रीयत्व असो. या विषयाकडे वळूयात. ही अशी एक अपेक्षा करतोय की बहुतेकांच्याकडे हे सगळे लेख हे समोर असावेत ही एक अपेक्षा आहे. नसतील तर नंतर वाचूया. इथे कषाया शमयंती आशु पंचमंचे विधान जोरात या विषयाबद्दल चर्चा केलेली आहे. आता हे सांगण्यापूर्वी थोडंसं मीमांसकांच्या लेखनशैलीबद्दल सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. कुठलाही मीमांसक जेव्हा लेखन करायला घेतो तेव्हा एखादा गायक जेव्हा गायला सुरुवात करतो तेव्हाच आपल्या लक्षात आलं असेल की एखाद्या रागाची मांडणी करताना आधी त्या रागाचं चलन कसं आहे, त्या रागाचे एकूण आरोह अवरोह कसा आहे, म्हणजेच त्या रागाची चौकट स्पष्ट करतात आणि त्या रागाची चौकट स्पष्ट करून मग हळूहळू त्या रागाचा विस्तार करायला लागतो. ही आपली स्वतःची भूमिका असते. तसं इथे त्या रागाचा चौकट स्पष्ट केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक भूमिका तयार होते. ती भूमिका अशी की आता या रागामध्ये हे सूर आहे, हा शुद्ध आहे, हा कोमल आहे, हा अमुक मध्यम असं तो तीव्र आहे, जी काही भूमिका आपली तयार व्हायची त्या रागाच्या मागची. आणि मग त्याच्यानंतर आपण त्या रागाचा आनंद घ्यायला लागतो की हा विस्तार त्यांनी कसा केला आहे, या स्वरावरनं त्या स्वरावरती कशा पद्धतीने गेलाय, उडी मारून गेलाय, चालत चालत गेलाय, 4 उड्या एकदम मारल्या, या पद्धतीने आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तथापि आधी त्यांनी काय केलं असतं की माझ्या रागाची चौकट मी स्पष्ट करतो आहे. तसं मीमांसक जेव्हा लिहितो तेव्हा प्रथमतः प्रस्तावनेमध्ये आपल्या विषयाची चौकट म्हणजेच व्याप्ती आणि मर्यादा स्पष्ट करतो. तसं इथे त्यांनी स्पष्ट केलेली आहे की इथे मी याचा अर्थ काय केला आणि त्याच्यावरती प्रयोग काय केले. प्रयोग शब्दाची त्यांनी मर्यादा व्याप्ती स्पष्ट केलेली आहे. प्रयोग याचा अर्थ एक्सपेरिमेंट नव्हे, प्रयोग याचा अर्थ प्रयोगक्षमय व्याधी ही जी भूमिका आहे ती त्यातली अपेक्षित आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता मीमांसक जेव्हा लेखन करतो तेव्हा नकलत त्याला त्या एक अधिकरण पद्धतीची सवय लागलेली असते. अधिकरण पद्धती याचा विस्तार अधिक
माझ्या टीका वाचन कसे करावे या लेखात PDF आहे त्याची उपलब्ध आहे, नसेल तर ती घ्या माझ्या माध्यमात. त्यात आलेलं आहे त्यासाठी एक थोडी उजळणी करू. अधिकरण पद्धती ही मीमांसकांची टिपिकल पद्धती आहे. त्याच्यामध्ये विषयो विशेषय पूर्वपक्ष स्तुतोत्तरा आणि त्याच्यानंतर संगती असे 5 प्रकार असतात. या आधी विषय प्रतिज्ञा काहीतरी केली जाते, मग त्याच्यावरती चर्चा केली जाते, मग त्यातला पूर्व पक्ष, मग सिद्धांत पक्ष आणि मग या अधिकरणाचं पुढच्या अधिकरणाची संगती अशी पद्धतीने त्याची मांडणी केली. तर जेव्हा एखादा मीमांसक लेखन करतो तो साधारणपणे या पद्धतीने करतो. पुढे जाऊया. आता हे त्यांनी स्पष्ट केलं की इथे मी हा लेख लिहायला प्रवृत्त का झालो. त्यांनी शब्द असे वापरले की या काढ्यांचा उपयोग अव्यभिचाराने होताना दिसत नाही, म्हणून असा काही आक्षेप डोळ्यासमोर आहे. अव्यभिचाराने दिसणं याचा अर्थ परत निसंदिग्ध दिसत नाही, याचाच अर्थ हे काढ्यात दिल्याने जे काही काम अपेक्षित आहे ते होत नाही असा काही जणांचा आक्षेप डोळ्यासमोर आला. म्हणजे हल्लीच्या भाषेत तुम्ही नवीन मुलाची बोलत असतात की अमुकचा रिझल्ट मिळत नाही. तर हा जो काय अमुकचा रिझल्ट मिळत नाही नावाचा जे एक शब्दप्रयोग असतो तो त्या काळामध्ये त्यांनी शब्दप्रयोग वापरला की हे कार्य त्या काळ्यांकडून अव्यभिचाराने दिसून येत नाही. अशा पद्धतीने त्यांनी भूमिका वापरून लेखाची प्रस्तावना केली. आता ती शंका त्याच्यामध्ये अशी येते की या कषायांचा विनियोग अमुकचा अमुक ठिकाणी करावा असं काही स्पष्टपणे सांगितलेलं नसल्यामुळे वैकल्पिक करावा याचा अर्थ काय. हे 5 काढे आहेत ते त्या 5 विषम जातीगत ज्वरांवरती तुम्हाला हवे त्या पद्धतीने वापरावेत. मला वाटलं हा वापरावा तर तो तसा वापरावा, तिथे वाटलं तो वापरावा तर तसा वापरावा, अशी एक भूमिका कोणीतरी क्षणी व्यक्तीने घेतली असावी. मीमांसकाने ही भूमिका मान्य होणं शक्य नाही, कारण काढ्यांचं वर्णन करण्यापूर्वी पंचविधान ज्वरा अशी भूमिका मांडली आहे. आता इथे प्रश्न असा येतो की 5 काढे आहेत आणि 5 ज्वरा आहेत, याचा अर्थ इथे ही एकमेकांच्या जोड्या जुळलेल्या आहेत. आता इथे परत उपशंका अशी येते की हे काढे 5 प्रकारच्या ज्वरावरती द्यावेत असं सांगितलेलं आहे. ग्रंथकारांनी सांगितलंय, तर ग्रंथकारांनी जे साक्षात सांगितलेले आहेत त्याला मीमांसेच्या तांत्रिक भाषेत श्रुती असं म्हणतात. म्हणजे काल परवा मी असं सांगितलं की जेव्हा काहीतरी सांगितलं जातं हे करावे तेव्हा त्याला मीमांसेच्या तांत्रिक परिभाषेत विधी असं म्हणतात. आणि त्या विधीचे जे मी परवा उदाहरण दिलं की मीमांसकांनी काय केलं तर सगळं जे काही वेदवाङ्मय आहे म्हणजे मंत्रभ्रमणात्मक वेदवाङ्मय त्या सगळ्याला 5 तुकड्यांमध्ये विभागून ठेवले आणि त्या 5 तुकड्यांमध्ये आपापले गट आहेत. तसं विधी नावाचा एक गट आहे, तसा आणखीन एक गट आहे निषेध नावाचा. त्या निषेध नावाच्या गटानंतर नामधेय नावाचा गट आहे, अर्थवाद नावाचा गट आहे आणि नामधेय असे 5 गट आहेत. विधी, निषेध, नामधेय, विधी, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद हे 5 गट आहेत. या 5 गटांमध्ये सुद्धा त्या तुकड्यांमध्ये सुद्धा छोटे छोटे गट आहेत 5-6 जणांचे. तसा हा विधी नावाचा सगळ्यात मोठी तुकडी आहे. त्याच्यामध्ये परत आणखीन छोटे छोटे गट आहेत. कोणाचं नाव आहे विनियोग विधी, कोणाचं नाव आहे प्रयोग विधी, असे छोटे छोटे गट आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा हरारकी आहे काहीतरी. हा या 10 जणांच्या गटाचा हा लिडर, या 5 जणांच्या गटाचा हा लिडर, हा त्यातला दुसरा लिडर, हा सगळ्यात कमी लहान दर्जाचा. याचं मत सगळ्यात या गटामध्ये कधी लक्षात घेतलं जात नाही, पण तो आहे त्या गटामध्ये, पण एकूण डिसिजन मेकिंग मध्ये तो सगळ्यात शेवटी असतो. अशा प्रकारे ती एक अशी छान रचना केलेली आहे. तसं इथे हा जो सांगितलेला आहे हा विनियोग हा विधी सांगितलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही क्रिया करायला सांगितलेली आहे. तर इथे हे सांगितलंय की हे करावे सांगितलंय आणि त्याच्यानंतर क्रम पण आलेला आहे. तर याचा अर्थ एक अधिक करावे सांगितलं याला म्हणायचं श्रुती आणि क्रम सांगितलेला आहे, म्हणून ते एकमेकांशी जोडून घेणं भाग आहे. आता प्रश्न असा येतो की याच्यामध्ये जर का मतभिन्नता असती, मतभिन्नता म्हणजे कशी की हे 5 काढे वापरावेत जसे जमतील तसे असं कुठेतरी सांगितलेलं असतं
आणि हे 5 प्रकारचे ज्वर असतात बरं का, असंही कुठेतरी सांगितलेलं असतं. तर आपण म्हटलं असतं की इथं तुम्हाला काहीतरी विचार करायला संधी, परंतु इथे एकाच ठिकाणी कषायः शमयन्ति आशु पंचकषाया पंचविधान ज्वरान शमयन्ति असं त्याच्यात नेमकं जोडून एकाच अधिकरणात घेतलेलं असल्यामुळे हे 5 काढे ओळीने या 5 ज्वरा या प्रकारच्या ज्वरांवरती वापरायचे आहेत हे स्पष्ट होतं. आता इथे परत मी म्हणलं की डिसिजन मेकिंगचा प्रश्न असतो. तर इथे साक्षात वेदवचन ज्याला म्हणतात त्याला म्हणतात श्रुती. त्यांनी सांगितलेलं आहे की हे सांगा, या पद्धतीने वापरावे, म्हणून तो क्रमही दिलेला आहे, त्या क्रमाने ते वापरावे हे स्पष्ट. आता प्रश्न असा एक दुसरा उपस्थित होतो त्याच्यामध्ये की कळलं आम्हाला, ठीक आहे, चला मान्य की हे तुम्ही म्हणताय की हे काढे त्या 5 वरतीच ओळीने द्यायचे, पण आमचं म्हणणं असेल की हे काढे आम्हाला दोषिक विकल्पनेनुसार द्यायचे. तर इथे प्रश्न असा येतो की इथे दोषिक विकल्पना हा भाग इथे भूमिका अपेक्षित नाही, हे अधिकरणच वेगळं आहे. अधिकरण वेगळं असल्यामुळे इथे दोषिक विकल्पना ही भूमिका अपेक्षित नाही. कारण जर दोषिक विकल्पना ही भूमिका असती तर दोषिक विकल्पनेची संख्या 3 किंवा 13 याप्रमाणे ते काढे आले असते. त्यामुळे इथली भूमिका स्पष्ट काय होते की जे काढे आहेत ते दोषिक विकल्पनेनुसार वापरायचं नाही. दोषिक विकल्पनेनुसार वापरायचे नाही तर मग कसे वापरायचं, कसं उत्तर देतात की संतताधिक ज्वर होतात कसे ते आधी समजून घ्या. मग त्याचं त्यांनी श्लोक सांगितलेला आहे, ऋतू अहोरात्र दोषाणांच्या बलाबलात, हा तो श्लोक सांगितलेला, त्याच्यामध्ये त्याचं उत्तर दिलं. आता इथे सगळ्यात महत्वाची भूमिका अशी, पुन्हा एकदा थोडासा वेगळा विषय काढून षटक्रिया कालांकडे मी घेऊन जातो. षटक्रिया कालांमध्ये आपण गतत्व, स्थितत्व असे शब्दप्रयोग वापरतो. सर्वसाधारणपणे असं वाटतं की हे सगळं एकच आहे, तथापि तसं नाही. हा जो षटक्रिया काल आहे किंवा आहे त्यांच्यामध्ये एक देशिक व्याप्ती वाढत जाणं आणि एक कालिक व्याप्ती वाढत जाणं असे 2 प्रकार आहेत. देशिक व्याप्ती याचा अर्थ चय स्वधामनी ते भेद हा आणखीन कुठेही, इतकी त्याची व्याप्ती देशिक वाढत जाते रुग्णदेशामध्ये. आणि कालिक म्हणजे आज क्षय झाला तर अजून 1-2 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्याचा अवस्था भेद होणं, याची कालिक व्याप्ती. तर ही देशिक व्याप्ती आणि कालिक व्याप्ती जशी जशी वाढत जाते त्यानुसार त्याला षटक्रिया काल असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये षटक्रिया कालामध्ये जरी नेमकं वर्णन केलेलं नसलं तरी जेव्हा प्रसाराची अवस्था येते त्याच्यानंतर पूर्वरूप, गतत्व, स्थितत्व हे सगळे प्रकार सुरू होतात. म्हणजे जेव्हा आपण गतत्व, स्थितत्व याचा विचार करावा लागतो दोषांच्या, तेव्हा प्रसारापर्यंतच्या अवस्था झालेल्या आहेत हे गृहीत धरलं पाहिजे. म्हणजे इथे जो भाग मांडलेला आहे की धातूंमध्ये अशा अशा पद्धतीने ज्वर तयार होतो, करोती सततम ज्वरम. तर तो कसा करोती ज्वरम, तर त्या धातूमध्ये जे दोष असतात त्या दोषांमधल्या त्या दोषांच्या प्रकोपामुळे तिथे तो ज्वर तयार होतो. म्हणजे रसामध्ये जे दोष असतात त्या दोषांचा तिथल्या मनसस्य बलाबलात, ऋतू, अहोरात्र, मनसस्य बलाबलात या कारणांनी त्या रसामधल्या त्या दोषांमध्ये काहीतरी हे चलबिचल होऊन तो ज्वर तयार होतो आणि मग त्यानुसार त्या बलानुसार तो 1 दिवस टिकतो, कदाचित 2 दिवस, दुसऱ्या बाबतीमध्ये असेल तर 2 दिवस टिकेल. या पद्धतीने ते विषमतेला जे कारणीभूत होते ते दोषांचे बलाबल हे जसं एक कारण आहे ते त्या मानाने कमी ताकदीचं आहे. परंतु बाकीचे त्या धातूमध्ये असणं, त्या धातूमध्ये तो दोष असणं आणि त्या धातूंचं बलाबल कमी होणं वेगवेगळ्या कारणांनी, याच्यावरती त्या धातूमध्ये तो ज्वर उत्पन्न होणं हे त्याचं महत्वाचं कारण आहे. म्हणजे दोषो रक्ताश्रय हा प्राप्त करोती सततम ज्वर. म्हणजे दोष हा रक्ताश्रय हा प्राप्त
सततम जलम करोती. बरोबर. याचा अर्थ काय की जो वातपित्त कफ दोष आहे किंवा त्यांचं एकत्र आहे तो रक्ताश्रय हा असताना तिथे त्या रक्ताच्या आश्रयाने असल्यामुळे तो रक्ताच्या आश्रयाने असलेल्या त्या दोषामध्ये चलबिचल होऊन तिथे सतत नावाचा ज्वर तयार होणार. इथे जसा तो दोष कारणीभूत आहे तसंच त्या रक्तामध्ये असणारे मनस आणि मनसस्य बलाबलात वगैरे हेतू असे त्यांनी महत्वाचे मानलेले आहे की इथे जो हे सतत संतत अन्यदुष्क चतुर्थक हे जे रोग व्हायचे ते रोग दोषाच्या प्रभावामुळे होणं हा भाग कमी राहील. मात्र धातूंमध्ये असणारी कमी अधिक प्रमाणातली त्यांची स्वतःची विकृती आणि अन्य कारणांमुळे झालेली त्या धातूंची विकृती ह्यामुळे हे संतताधिक ज्वर दिसणार आहे. बाकीचे ज्वर दिसण्याचं व्यक्त होण्याचं कारण वेगळं असेल. धातूगत ज्वर होणं याचा अर्थ त्या धातूंमध्ये मुळातच असलेली मुळात स्थित त्या धातूमध्ये असलेले दोष त्याची चलबिचल होऊन त्या धातूच्या बलाबलामुळे तो दोष तिथे ज्वरगर होऊन व्यक्त होणं आणि तो सुद्धा कसा आहे वृक्षमी तेजो ज्वर. तिथलं मी याचा सगळ्याचा सांकारिक अर्थ असा की त्या धातूमध्ये असलेल्या कमी अधिक क्षमतेनुसार किंवा झालेल्या कमी अधिक क्षमतेनुसार तिथे दोषांचं वृक्षत्व वाढून वृक्षम ही तेजो ज्वर वृक्ष असं तेज तिथे वाढून तिथे संतत सतत अन्यदुष्क वगैरे वगैरे ज्वर तिथे होणार आहे. ही बायवरूंनी भूमिका आधी स्पष्ट केलेली आहे. पुढचा भाग बायवरूंनी घेतलेला आहे. मी असं गृहीत धरतो इथे की मी जसं पुढे जातोय तसं तुम्ही तो बायवरूंच्या लेखातले मुद्देही डोळ्यासमोर ठेवताय असं मी गृहीत धरतोय. पुढचा मुद्दा बायवरूंनी जो मांडलेला आहे तो अष्टांग हृदयाला समोर ठेवून मांडलेला आहे. मीमांसकाचा एक मी परवाच्या व्याख्यानातही सांगितलं आज पुन्हा सांगतो की मीमांसकांचं गृहीत असं की वेदवाङ्मयामध्ये काही गडबड नाही किंवा वेदवाङ्मयामध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळं त्याची परीक्षा करायची गरज नाही. तसं त्यामुळे वेदवाङ्मयावरती मीमांसकाचा अल्टिमेट विश्वास. तसं इथे बायवरू करतात की ग्रंथ चरक सुश्रुत वाग्भट हे जे प्रमाण ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये मतभिन्नता नाही. व्यावहारिक भिन्नता दिसू शकेल काय की जसं एक वारांग क्षाराचं वर्णन आहे. वारांग क्षाराच्या वर्णनामध्ये चरक संहितेने सांगितलेला पाठ आहे विडंगम चित्रकोम शंठी सभृता सैंधवम वचा. तर वाग्भटाने सांगितलं तिथं सत्तू असा पाठ आलेला तिथे. तर हा व्यावहारिक भेद असू शकेल तिथे तात्विक भेद दोघांचा नाही. ही भूमिका एखादा मीमांसक चरक सुश्रुत वाग्भट याच्याबद्दल अग्रणी धरणं. जसं मी मागं सांगितलं होतं की शंकरसिंह गिरासे नावाचे वैद्य वाग्भट वचनावरती नितांत श्रद्धा. किती श्रद्धा ही अगदी फटफटीचं नाव वाग्भटी ठेवणे इतकी नितांत श्रद्धा. ही श्रद्धा महत्वाची. श्रद्धेच्यावर अभ्यास केला त्याचं फळ जास्त मिळतात ही त्यातलं महत्व असतं. पण साशंकतेने श्रद्धा ठेवणं आणि श्रद्धा ठेवून जिज्ञासा उत्पन्न करणं आणि शंका विचारणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे लक्षात. श्रद्धा ठेवलेलीच आहे सर तुम्ही सांगाल ते बरोबर परंतु तुम्हाला असं म्हणल्यानंतर ती जिज्ञासा त्या भूमिकेत गेल्यानंतर ती साशंकतेतनं श्रद्धा उत्पन्न होत नाही. ती फक्त एक विचित्र शंका तयार व्हायला. तसं इथे बायवरूंनी सांगितलं की चरक सुश्रुत चरक आणि वाग्भटांच्या भूमिकेमध्ये शब्दांमधला फरक असतात आणि त्याच्यामध्ये मेसेज त्यातला दोन्हीचा एकच आहे. काय मेसेज आहे? या काड्यांनी त्या धातूतील ज्वरकर अशा वृक्ष तेजाचा नाश होतो अशी भूमिका बायवरून स्पष्ट करतात. आता पुढचा मुद्दा बायवरू असे घेतात उदाहरण मांडतात की हे जे काडे आहेत ते काडे त्या धातूतील दोष संयोगाचा नाश करत नाहीत. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं. ते उदाहरण असं की कलिंगकारी कषाय देऊन संतत ज्वरातील वातकफ भूइष्ट असं अंगमर्द हे लक्षण या काड्याने नाहीसं होत नाही. आता बघा मगाशी मी म्हणलं की ज्यांनी पेशंट पाहिलेले आहेत त्याचा विकल्प पाहिलेले आहे क्लिनिकल काम केलेलं आहे
आणि एकीकडे ग्रंथांची उपस्थिती आणि त्याच्या तंत्रयुक्तीचा म्हणा किंवा मीमांसेचा म्हणा अभ्यास वार्ता ही त्याच्या डोळ्यासमोर पेशंट बघत असताना चरक दिसायला लागतो, चरक डोळ्यासमोर असताना पेशंट बघायला दिसायला लागतो. अशी ही वृत्ती असल्यामुळे त्याने सांगितलं की संततज्वरातील वातकफ भूयिष्ठ अंगवर्ग लक्षण हे त्या संततज्वरातल्या काळाने नक्की कमी होत नाही, कारण अनुभव. मग म्हणून मग त्यांची पुढची शंका अशी येते की मग या काळातील द्रव्यांचं प्रमाण कमी अधिक केलं तर त्यातल्या दोष विशेषचा नाश होईल का नाही, अशी एक शंका. हे एक मीमांसकाचं वैशिष्ट्य. ते आपलं म्हणजे ग्रंथाचं प्रतिपादन स्पष्ट करण्यासाठी ज्या काही शंका येऊ शकतात त्या आपणच उपस्थित करायच्या आणि त्याची उत्तर द्यायची. हे एक मीमांसक लेखकाचं म्हणा टीकाकाराचं एक वैशिष्ट्य असतं. आणि याचं गमतीदार तुम्हाला सांगतो की जरी तुम्ही नाटकं पाहिली तर कृष्णाजी बल्लाळ देवल किंवा किर्लोस्कर यांची नाटकं पाहिली हे बघा आवर्जून किंवा वाचा तरी किमान. तर याच्यामध्ये ती जी पात्रं असतात ना ती सुद्धा कधी कधी असं बोलतात की मी असं म्हणल्यानंतर तू असं कदाचित म्हणशील अमुक 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 अमुक, त्याच्यावरती मी असं सांगतो असं म्हणून ते स्वतःच दुसऱ्याची शंका उपस्थित करून उत्तर देतात. तर हे सुद्धा कदाचित काय असतं की ती जी सगळी पंडित मंडळी होती नाटकं घेणारी म्हणजे वल्लाळ देवल म्हणा किंवा आणखीन हे जुन्या काळात गेले किर्लोस्कर, ही सगळी कुठेतरी त्या सिलेबसमध्ये काहीतरी मीमांसा वगैरे शिकलेल्या असणार, त्यामुळे ती थोडंसं त्याचा एक प्रभाव नकळत पळून जातो. असो, ह्या परत थोडासा विषयांतर झालं. परंतु इथे त्यांनी भूमिका काय मांडली की ते कशा देऊन त्या संतती ज्वरातील वातकफ भूयिष्ठ असं अंगमर्दचे लक्षण या काळाने नाहीसं होत नाही. मग पुढची शंका अशी काढली की मग या काळातील द्रव्यांचं प्रमाण आम्ही कमी अधिक केलं तर त्यातल्या दोष विशेषाचा नाश होईल का नाही. मग त्याचं उत्तर परत मीमांसेतलं काही नियमाच्या आधारे. ही शंका येण्याचं कारणच वेगळं आहे. कारण शंका विचारणं सुद्धा चतुर आहे. त्याचं म्हणणं असं की एका समासात आलेल्या पदांवरती समानाधिकरण्य नावाचा धर्म असतो. समासात एखादी पद एखादी 4 पदं एका समासात जेव्हा येतात तेव्हा काहीतरी समान असतं ना म्हणून ती एकत्र येतात. आता ज्याच्यामध्ये काहीच समान नाही असे कशाला एकत्र आणेल कोण, तर याला म्हणतात की अशा पदांवरती समानाधिकरण्य नावाचा धर्म राहतो. एका सामासिक पदातील सर्व घटकांवरती समानाधिकरण्य नावाचा धर्म राहतो. मग हे समान काय काय वेगळं असू शकते, कधी त्यातला देश समान असेल, कधी काल समान असेल, कधी मात्रा समान असेल. तर आक्षेपकाचं म्हणणं असेल की इथे मात्रा नावाचा एक समानाधिकरण्य इथे आहे, त्यामुळे ती तुम्ही कमी जास्त करून त्या विषय घेऊ शकता. ते तुम्ही दोषी विकल्पनांसाठी वापरा असा नियम नाही का होऊ शकत. हे जर का सामासिक पदं आहेत तर त्याचं उत्तर परत बायबारू असं देतात की असं जरी त्याला तुमचं मत असलं की याच्यामध्ये सामासिक लिंगका पटलस्य पत्रम कटुकर होईल या सामासिक पदे जरी समानाधिकरण्य मात्रा नावाचं एक समानाधिकरण्य असलं या मात्रेचं थोडंफार इकडे करून मात्रा नावाचा कॉमन विषय आहे तो कमी जास्त करून तुम्ही ॲडजस्ट करा असं त्याच्यामध्ये आम्ही एक शंका काढतो. तर बायबारू त्याला उत्तर असं देतात की नाही, कारण याला प्रत्यक्षानेच बाधही येतो. कारण चातुर्थिक ज्वर हा समजा पायापासून सुरू झाला जंगाभ्याम शेषकामपूर्वक आणि तर त्यामध्ये शूल असला तर त्या कषायातील औषधांचं प्रमाण कसंही बदललं तरी त्या चातुर्थिकातील दोषविशेषाचा नाश होत नाही. त्यामुळे आम्ही काढ्यातील औषधांचं प्रमाण बदलू, दोषविशेषाचा नाश करू ही भूमिका इथे निरस्त होते. मग आता प्रश्न असा उपस्थित करतात की चला ठीक आहे, कळलं आम्हाला की ते जे काही काढे आहेत 5 काढे ते त्या धातूतील वृक्ष तेजाचा नाश करतात, त्या धातूतील दोष विकल्पना नाशी करत नाहीत. हे यातलं नेमकी व्याप्ती आणि मर्यादा झाली. काय झाली की हे जे काढे आहेत ते अनुक्रमाने द्यायचे आहेत. नंबर 1. नंबर 2 काय की ते काढे दिल्यानंतर त्या धातूतील वृक्ष असं जे तेज आहे की जे ज्वर तयार करतं याचा नाश होतो. याचा अर्थ त्या धातूतील दोषिक विकल्पना म्हणजे समजा असं गृहीत धरूयात आपण की हा मांसगत ज्वर आहे, मांसाश्रित ज्वर आहे
मांसाश्रित ज्वरामध्ये मात्र दाह हे लक्षण विशेष आहे, तर हे पित्तप्रधान लक्षण. दुसऱ्या पेशंटला सुद्धा मांसाश्रित ज्वर आहे, परंतु त्याला शूल हे लक्षण जास्त आहे, तर ते वातप्रधान लक्षण आहे. तर या काढ्यांमधनं तो मांसाश्रित ज्वर कमी होणार आहे, त्यातलं ज्वराचं वृक्षतेज कमी होणार आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या मांसाश्रित ज्वरातला अमुक एक कमी करा आणि मग त्याच्याऐवजी ते म्हणजे हे कमी करा, हे वाढवा आणि मग तो काढा असा काहीतरी ऍडजस्ट करा की तो दाह नावाचं पित्तप्रधान लक्षण कमी झालं पाहिजे किंवा शूर नावाचं वाताप्रधान लक्षण कमी झालं. काही म्हणतात की या काढ्यांकडनं हे होणार नाही, मग काय करावं. मग ते असं सांगतात की मग हा काढा कायम ठेवावा आणि शिवाय दोषिक विकल्पनेला अनुसरून जी तुम्हाला वेगळे वाटतील त्याचा संयोग त्याच्यामध्ये करावा. ते उदाहरण देतात की त्या कषायाचा संयोग कायम ठेवा. जे कलिंगका पटवस्य पत्र कटुकर रोहिणी हा काढा कायम ठेवायचा, परंतु त्याच्या त्या दोष विकल्पनेमध्ये आपलं असं लक्षात की ते दाह असते, तर तुम्हाला आणखीन त्या काढ्यामध्ये नसलेलं जे काही द्रव्य आहे त्याचं पित्तप्रधान पित्ताची विकल्पना पित्ताचं अस्तित्व कमी करणार ते त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा, चालू शकेल. असं म्हणून त्यांनी काही पेशंटची उदाहरणं दिली. आता ही पेशंटची उदाहरणं सुद्धा तुम्ही पाहू शकाल की इतकी चपखल आणि आहे की ज्यांनी पेशंट पाहिलेले आहे, ज्यांनी बारकाईने पेशंट पाहिलेले आहे, तोच हा या प्रकारची निदान करू शकेल. जोड्या प्रकारातले जे वैद्य असतात ती ही लक्षणं 4 बघायची आणि मग त्याचं निदान फार मांसगत ज्वरापासनं पुरुषावृत्त आपणापर्यंत वाटेल ते करायचं, हे असे मी कथा ऐकत असतो. आणि मला गंमत वाटते की इथं 3 दिवसापूर्वी त्या पेशंटने दही खाल्लं होतं आणि मग जी मला दिसलं ते त्याचं निदान मी पुरुषावृत्तवात असं केलं. मला असा प्रश्न पडतो की 3 दिवसापूर्वी दही खाल्ल्यानंतर 3 दिवसात पुरुषावृत्तवात घडण्याची इतकी संप्राप्त व्यक्तिमान असू शकते का. तर नाही. दही खाल्ल्यानंतर जसा जो परिणाम झाला ती लक्षणाचा एक गठ्ठा, पुरुषावृत्तवाताच्या लक्षणांचा गठ्ठा हा शेजारी ठेवला, तो दिसतोय आणि मग ते मी तसं निदान केलं, संबंध औषधं दिली पण रिझल्ट मिळाला नाही, एवढं मी केलं तरी, असं एक कुठेतरी लोकांच्या बोलण्यात येताना मी ऐकतं. थोडंसं मला गमतीदार वाटतं. याचं कारण असं की मी मगाशी सांगितलं की षटक्रियाकाल हा देशिक व्याप्ती वाढत जाणं, कालिका व्याप्ती वाढत जाणं असा भाग आहे. क्षयापासून आवृतवाताची लक्षणं व्हायला एक काळ अपेक्षित आहे, एक देश अपेक्षित आहे. क्षय होणार आहे तो अमुक ठिकाणी होणार आहे, आवृतवात हा दुसरीकडे दिसणार आहे, तर ते इतक्या 3 दिवसाच्या गतीमध्ये हे एवढं होणार नाही काय वाटेल तिथे. तो विषप्रयोग असेल तर होऊ शकेल किंवा आगंतू असेल काही फटका मारा असेल तर होऊ शकेल, अन्यथा निजे ज्याला म्हणलं जातं अशा प्रकारे हा होणार नाही. तर त्याच्यामुळे असे जे काही वैद्य असतात की ते जोड्या प्रॅक्टिस करतात की हे लक्षण समुच्चय याचा अर्थ हे निदान, हे लक्षण समुच्चय याचा हे निदान, तर तिथली त्या दोषांची जी काही यथादृष्टीने दोषणं, यथाचारविसर्गता, निवृत्ती रामयस्य हा जो देशिक आणि कालिक प्रवास लक्षात न घेता करतात त्यांच्यामध्ये ही गडबड होऊ शकते. वायुवारू हे त्याच्यापेक्षा वेगळे आहेत, कारण ते मीमांसक आहेत, कारण ते नाही ऐकत. त्यामुळे ते पेशंट पाहताना अत्यंत चपखल पाहत आहे. पेशंट क्रमांक 1 त्यांनी सांगितलंय की ह्या पेशंटचं डोळे उघडे ठेवले असता दाह होतो. डोळे उघडे ठेवले असता दाह होतो याचं निदान त्यांनी असं केलं की हा मज्जविशिष्ट दाह आहे. त्याचं कारण त्यांनी दिलं, त्याच्यावरती मी काही भाष्य करत नाही. पण त्यांनी अशी भूमिका मांडली की इथे सामान्य दाहनाशक प्रवाळ वगैरे देऊन झालं त्याचं, पण त्याचा उपयोग झाला नाही. तर मज्जास्थित विशेष मानून इथलं त्या पित्ताला कमी करणारा थोडी चामालका मुस्त हा मज्जास्थित पित्ताला कमी करणारा काढा दिल्यानंतर तो दाह कमी झाला. आता हा अन्वयाने तपासलेला भाग. परत ते असं म्हणतात की हे कार्य अव्यभिचाराने घडून येते का नाही तपासलं पाहिजे, जे ज्या कारणामुळे कार्यकारभाव तपासून पाहायला पाहिजे. म्हणून त्यांनी असं केलं की तो काढा एक दिवस दिला नाही, तर तो काढा दिला नाही त्या दिवशी तो दाह वाढलेला दिसतो. याचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलं की आपण जे अन्वयाने केलेलं होतं ते आपण यत्र यत्र धूमा तत्र वन्नी, यत्र वन्निरपी नास्ति तत्र धूमापी नास्ति, अशा केवळ अन्वयी आणि केवळ व्यतिरेकी दोन्ही प्रकारच्या व्याप्तीतलं त्यांनी ते समजून घेतलेलं आहे. दुसरा पेशंटचा इतिहास ते सांगतात. याला उपदंशाचा इतिहास आहे.
आणि तो सांगताना काय सांगतो, तो पिकासीच्या खाली हाडावरती ठेवून इथं दुखतंय असं सांगतो. तर इथे स्थानिक वैद्यांनी हृदयस्थ पित्त विकृती मांडली, वासावृत दिलं, शक्तियुक्त दिलं, काही कमी झालं नाही. मग मांसाश्रित पित्तामुळे झालेला हृदयस्थ दाह असं म्हणून त्याला निंबळ पटोला त्रिफला काढा दिला, त्याचाही उपयोग झाला नाही. मग किराचा तित्त अमृता काढा दिला, त्याचाही उपयोग झाला नाही. मग हा रोगी जिथे हात ठेवतो तो अस्थिर धातू महत्वाचा हे फोकस केल्यानंतर, गुडूचामरचा मुस्तम काढा दिल्यानंतर अपान वायूचं निस्सरण झालं, त्याच्यानंतर तो दाह कमी. तर हे बायवारू असं सांगतात की हा काड्याचं कार्य हे दोष विशेषापेक्षा दोष विशेषावरच अधिक अपेक्षित आहे. हा मुद्दा ते अधिक स्पष्ट करतात. मला असं वाटतं कैलासवासी वेडे माधव शास्त्रींची माझी समोरासमोर भेट कधी झाली नाही. मी त्यांना पाहिलंय, त्यांना लांबून नमस्कारही केलाय, पण समोरासमोर भेट आणि चर्चा करायचा योग कधी आला नाही. त्यांचं व्याख्यानही मी असं लांबूनच ऐकलं. तर हा जो ही भूमिका बायवारांनी मांडलेली आहे की हे दोषविशेषापेक्षा दोषविशेषावरच काम करतात, त्याच्यावरून कदाचित त्यांनी तो विषय अधिक धातू पाचक आहे, कारण त्यांचा धातू सारासारखेचा अभ्यास विलक्षण होता. मग त्यांना वेणीमाधव शास्त्री जोशींचा, मग त्या वेणीमाधव शास्त्री जोशींनी ही धातू सारासारखेचा त्यांचा अभ्यास आणि ही धातूंवरचे काढे असा विषय अधिक वाढवला असावा, अशी एक शक्यता मला डोळ्यासमोर येते. साक्षात वेणीमाधव शास्त्रींकडे शिकलेले कोणी असेल त्याच्यावरती अधिक प्रकाश पडतो. असो, आणखीन एक मुद्दा बायवारू स्पष्ट करतात की वेगवेगळ्या रुग्णांना हाच काढा त्रिकटूच्या संयोगावर दिल्यानंतर फलप्राप्ती झाली. हाच काढा दिला, पण तिथे जेव्हा कफप्रधान लक्षणं सापडली तेव्हा तिथे आम्ही त्रिकटूचा संयोग केला त्याच काढ्यामध्ये. हे एका ओळीत सांगितलेलं आहे त्या लेखाच्या की काढा आज जर आपण त्रिकटू घातल्यानंतर यामध्ये फरक पडला. आता हे एखाद्या चांगल्या क्लिनिशियनचंच काम आहे. मी एक परत थोडीशी गाण्यातली उदाहरण देतो. तुम्ही कदाचित केवळ नाव ऐकलं असेल. तिचे मी गमतीने त्यांना मित्र म्हणतो, वयामध्ये खूप अंतर होतं. पुरुषोत्तम वालावलकर नावाचे माझे एक असे खूप ज्येष्ठ मोठे कलाकार मित्र होते. ते स्वतः एकदा मला उमजलेले बालगंधर्व नावाचा कार्यक्रम करत. त्यांचा जन्म बालगंधर्वांच्या घरचा, त्यामुळे बालगंधर्वांचा सहवास त्यांना अनेक वर्ष लाभला. तर ते स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादक, 75 वर्षाच्या वर त्यांचं करिअर झालं हाय हार्मोनियममध्ये. तर ते हार्मोनियम त्या कार्यक्रमाच्या आधी त्यांनी मला चहा प्यायला बोलवलं होतं कार्यक्रमाच्या आधी. तर तिथे ते हार्मोनियम आणि तबला ट्यून करत होते. तर जवळजवळ 20 मिनिटं तो ट्यून होत नव्हता. आणि मग तिथे एक जण त्यांचेच विद्यार्थी म्हणले त्या तबलेवाल्याला की तुम्ही पाव सूर खाली घ्या तबला. तर पाव सूर खाली घ्या हा त्यातला जे काही सांगणं आहे तर त्यालाच मी टाळी दिली. म्हटलं हे ट्युनिंग होत नाहीये हे की दोन तबल्यातले नानामुळे नावाचे डबलजी होते, आपण कदाचित नाव ऐकलं असेल, भीमसेनजीं बरोबर ज्यांनी वाजवले, वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर वाजवले. नानामुळे तिथे तबला घेऊन बसले होते आणि स्वतः पुरुषोत्तम तर हार्मोनियम ट्यून करायला बसले होते, होत नव्हता. मग तिथे एक जण आले, ते म्हणले की नाना तबला पाव सूर खाली घ्या. तुम्ही आता लक्षात घ्या, पाव सूर खाली घेणं याच्यातला अर्थ लक्षात घ्या, किती बारीक कान असला पाहिजे. तसं बायवारूंचं मला इथे वाटतं की हा संयोग जेव्हा आम्ही त्याच काढ्यामध्ये त्रिकोटू ऍड करून वापरला तेव्हा त्याचा तो अपेक्षित फलप्राप्ती झाली असं ते सांगतात. पुढचं चातुर्थिक ज्वराचं ते आणखीन एक उदाहरण सांगतात, अनुभूत उदाहरण, की अंतर्वेगयुक्त चातुर्थिक ज्वरातील मनोशोष नावाचं लक्षण होतं. ते गुडूच्छादी काढायच्या 2 मात्रांनी कमी झालं. आता मुळात बघा, चातुर्थिक ज्वर निदान करणं, अंतर्वेगी ज्वर निदान करणं हे सहज सोपं काम नाही. याने ते इतकं सहज लिहिलंय की असं वाटतं की अरे हे असं सहजच घडत असावं. परंतु हे उत्कृष्ट कुशल क्लिनिशियनचंच निदान आहे हे आपण मान्य करू शकाल. आता समजा पटकन विचारलं की अंतर्वेगी ज्वर मोजायचा कसा, तर मला असं आठवतंय की वेणीमाधवांनी एका रुग्णाच्या गुदभागामध्ये थर्मामीटर इन्सर्ट करून तिथलं टेम्परेचर बघायला सांगितलं होतं आणि मग सांगितलं की हा अंतर्वेगी ज्वर असं त्यांनी सांगितलं होतं. असं एक मला थोडंसं आठवतंय. काही तपशिलात गडबड असेल तर मला दुरुस्त करा.
परंतु त्यांनी हे आंतरवेगी ज्वर हा असा आंतरवेगी ज्वर तपासायचा असतो हेच असते. आणि इथे तुम्ही लक्षात घ्या की बायोवर सहज सांगून जात आहेत की आंतरवेगी ज्वर आंतरवेगयुक्त चातुर्थिक ज्वरातील मलशोष नावाचं लक्षण आहे. कमाल आहे बघा, हे मी सांगतोय की हे उत्कृष्ट निदान करणारी व्यक्ती असल्याशिवाय या गोष्टी संभवत नाहीत. आणि ज्यांनी पेशंट अक्षरशः शेकडोच्या संख्येने इंडोर पेशंट्स पाहिले, वेगवेगळ्या वेळेला पाहिले, त्या व्यक्तीलाच हे सहज शक्य आहे. नुसतं आपलं वरवर पेशंट बघून त्याचा चेहरा बघून निदान करणं, हे असे जे करतात त्यांना इतक्या बारका वेळा जाता येणं शक्य नाही. तेव्हा लक्षात घे की बायवरू हे केवळ मीमांसक नाहीये, घटपटातले विद्वान नाहीये. त्यांनी शेकडो पेशंट पाहिले आहेत आणि त्या शेकडो पेशंटचे पाहिलेले नुसते नाहीये, तर त्यांचं विश्लेषण मनातल्या मनात केलेलं आहे. मीमांसक असल्यामुळे प्रत्येक पेशंटचं विश्लेषण त्यांनी मनातल्या मनात केलेलं आहे. त्यामुळे ते नेमकं सांगतात की आंतरवेगयुक्त चातुर्थिक मलशोष लक्षण बुडीचारी काळाच्या 2 मात्रांनी त्यांनी सांगितलं. आता थोडा पुढचा भाग असा येतो की या काळांनी त्या धातूच्या वृक्ष तेजाचा नाश झाला कळला निर्विवाद सत्य, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्या धातूतील दोष विशेषाचा नाश आम्हाला करायचा आहे. तर आम्ही काय करू? मग त्याला ते बायवर उत्तर होतात की मग त्या कशाबरोबर दुसरे काही संयोग विशेष द्या. आणि हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. कुठला मुद्दा आहे? मुद्दा असा की त्या धातूतील वृक्षतेज नाहीसं होतं कळला, परंतु त्या धातूचे वृक्षतेज नाहीसा नाश करण्याबरोबर आम्हाला त्या धातूतील काहीतरी दोषिक विकल्पनाचाही नाश करायचा आहे, संप्राप्ती बंद करायचा आहे. तर काय करू? तर त्याच्यासाठी ते सांगतात की त्या कशाबरोबर अन्य दुसरे काही संयोग विशेष द्यावेत, म्हणजे असं तुमचं काम जे काय अपेक्षित ते होऊन जाईल. तिसरी प्रतिज्ञा ते असं करतात की संततादी कालविशिष्ट संप्राप्तीचे ज्वर निरनिराळ्या धातूत असू शकतात. आता हे वाक्य पटकन एका दमात उच्चारायला किंवा ऐकायला जर तुम्ही खूप पेशंट पाहिले असतील तरच या वाक्याचं गांभीर्य कळू शकेल. एक पुन्हा एकदा मला आठवण आत्ता झाली, माझे गुरुजी कोलटकर, त्यांचे गुरुजी वैद्य अण्णा करमत, त्यांच्याकडे एकदा मी नाशिकला गेलेलो होतो. त्यावेळेला काहीतरी सहज बोलता बोलता ते मला म्हणाले की सगळ्यांना आहोजाव करायचे, त्याला माहिती असेल की काळाचं पचन करायला पाहिजे चिकित्सेमध्ये. आणि शिकवलं तुम्ही त्यावर ते वाक्य जरा असं जोरात घुसलं अंगात की अरे काळाचं पचन करायला पाहिजे. मग तिथनं मी दुपारी निघालो, संध्याकाळी आलो तो तसताच टाऊनकडे गेलो दवाखान्यात. सरांना नंतर म्हणलं की अहो सर, अण्णा करमरकर असं म्हणत की काळाचं पचन करायला पाहिजे चिकित्सेने. तर सरांनी एकदम असा त्रिकोळ करून सांगितलं, अण्णा म्हणले का तू म्हणलास? नाही अण्णा म्हणले तर तुम्हाला सांगतो. खरं अण्णा म्हणाले? म्हणलं अण्णा म्हणाले तेच तुम्हाला सांगतो. आणि मग सर जे एकदम त्यांनी ती त्यांची एक वही होती, त्यांच्याकडे मोठ्या वया होत्या, ते उघडून काहीतरी समोर ठेवली ती बंद केली त्यांनी वही, आणि असे डोळे बंद करून ते वरती उभंच राहिले आणि म्हणले खरंच रे अण्णा खूप गंभीर विषय सांगतात. मी म्हणलं अहो सर ते कळत नाही म्हणून तुम्हाला विचारावं काय सांगतात अण्णा. आणि मग तो विषय राहून गेला. सरही गेले, अण्णाही गेले, आणि ते जे काय होते त्या काळात मला तो काही विषय अण्णाही हा बोलूयात असं म्हणल्यानंतर तो राहून गेला. कोलटकरही गेल्यावर तोही विषय राहून गेला. मला असं अधिक आता या घटनेला सुद्धा मी ही घटना सांगते साधारणपणे 1989 सालची. त्या वाक्यावरती विचार करतोय आता थोडं मला असं वाटतं की हो मी एक सांगू शकेन, काळाचं पचन करणं चिकित्सेमध्ये म्हणजे काय बघात. अजून माझं पुरेसं चिंतन झालं तर बोलू शकेन मी. तसं हे इथे ते प्रतिज्ञा करतायत की संततादी कालविशिष्ट संप्राप्तीचे ज्वर निरनिराळ्या धातू असू शकतात. म्हणजे त्या धातू मध्ये ज्वर असताना तो किती दिवस राहावा याचा निर्णय त्या धातूचे दोष विशेष करत नाही, तर
त्या बाकीचे अहोरात्र मनाचे बलावले याप्रमाणे त्या धातूमध्ये तो दोष किती दिवस राहावा, त्या त्या धातूमध्ये ज्वर असताना तो किती दिवस राहावा, ज्वर किती दिवस राहावा याचा निर्णय दोष विशेष करत नाही. त्या धातूंचा बलाबल मनसस्य बलाबला कालम अर्थवशात या घटना या त्याला अधिक महत्वाचे दोषांचा बलाबल तो इथे त्या मानाने 2दा जातो. लक्षात येतं हे परत वाक्य 10 वेळा वाचा, 30 वेळा वाचा, 50 वेळा वाचा. पेशंट बघितल्यानंतर याचा बारीक विकल्पना लक्षात येईल. किंवा आपल्याकडे जे आता उपस्थित आहेत सुदैवानी कामत सरांसारखे जे काही विद्वान आहेत मी हजारो पेशंट पाहिले, कामत सरांकडनं हे वाक्य करायचं अधिक आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकेल. तर मुद्दा असा की त्यांनी स्पष्ट करण्यासाठी त्यांनी राजलक्ष्मीच्या रुग्णाचे उदाहरण दिलं की राजलक्ष्मीच्या रुग्णामध्ये हा जो सगळा आम्ही तपास केला त्याच्यानंतर मला हा फरक दिसला. वेळ आपले संपली त्यामुळे थोडंसं आवर्त घेतो मी. अशा प्रकारे हा जो काही लेख आहे हा बुद्धीची कसोटी पाहणारा लेख आहे. मला आधीच कधी कधी राहत नाही. तुम्ही पु ल देशपांड्यांचं गुणगायीनं आवडी नावाचं पुस्तक वाचलं असेल. त्यात त्यांनी कुमारजींचं वर्णन केलंय की बालगंधर्वांनी मारलेल्या ताना हे कित्येक दिवस उलगडत होते वर्णन केलं. हेच जेव्हा होतं की तुम्ही जर गाणं करत असाल, कुमारजींची एखादी तान गाते, गाण्याचा तुम्हाला आनंद घेता येतो, त्या तानेचा आनंद घेता येतो. पण जेव्हा तुम्ही ती तान उलगडायला जाता तेव्हा असं लक्षात येतं की अरेच्छा या तानेमध्ये ही जी काही गुंफण केलेली आहे स्वरांची ती इतकी अद्भुत आहे, इतकी वेगळी कळायला सुद्धा कित्येक दिवस जातात. मी त्याचं नोटेशन करायचा प्रयत्न केला तर ते अवघड होतं. तसं मला ह्या लेखामध्ये होतं की या लेखातल्या एकेका वाक्याचं नोटेशन करायचं म्हटलं की अरे हे चाललंय कुठे तर गरगरावं लागतं. असा हा लेख आहे. म्हणजे ज्यांनी ग्रंथ नीट वाचलेले आहेत ती ग्रंथाची उपस्थिती उलटी वाईट चांगली आहे आणि ज्यांनी रुग्ण पाहिलेले आहेत अशा वैद्यवर्गासाठी हा लेख उत्तम आहे. आता याचा अर्थ इतरांनी वाचूच नाही की काय आहे असं जर तुला वाटत तसं नाहीये, परंतु ती एक आपल्याला दिलेली दिशा म्हणून समजून घ्यायची. तिथं हे ज्यांचं काय बाबा त्यांचं सगळं भारी असतं जमतं काही जणांना इतक्या कॅज्युअली सोडून द्यायचं म्हणजे कोपऱ्यात ठेवून नमस्कार करायचा विषय हा लेखाचा नाही. निश्चय यायचा म्हणजे मला कायम ते आठवण येते पुत्रस्थानाच्या 15व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे की गुरुजी कशाला एवढा अभाव तुम्ही दुनियावरच्या भानगडी सांगताय. आदौ एव भगवता तथा प्रतिविधातव्यम यथा प्रतिविधते सिद्धिदैव कर्म एकांतेनं. असं काहीतरी तुम्ही आम्हाला जुगाड शिकवा हल्लीच्या भाषेत की ते जुगाड केल्यानंतर पेशंटला बरं वाटलंच पाहिजे. म्हणजे मुन्नाबाईच्या असं बोलायचं तर बोले तो पेशंट ठीकच होणार म्हणताय अशी भूमिका तो मुन्नाबाई नावाचा विद्यार्थी त्यांचा मांडतो. गुरुजी तो त्यांचा होचकट प्रश्न इतक्याच गांभीर्याने घेऊन सांगतात की शक्यंतथा प्रतिवेदातून अस्माभीर असून वापी अग्निवेश हे अग्निवेशा बालका मी किंवा माझ्यासारख्या लोकांसाठी हे सांगता येणं शक्य आहे. तू मुन्नाबाईच आहे सबक तू एवढा सगळा अभ्यास करच. कारण काय असतं सूक्ष्म आणि ही दोषांचे जे विकल्प असतात ते विमल विपुल बुद्धेला ते बुद्धी महाकुरी करी किम पुन्हा रपाव. विमल विपुल बुद्धी ज्यांची आहे त्यांची सुद्धा बुद्धी आकुल करतात व्याकुळ करतात किम पुन्हा रप बुद्धी हे असा तो मुद्दा आहे. मग ते जे वाक्य आहे त्या वाक्याशी सुसंगत असं मला हे बायवरूनचा लेख वाटतो. परंतु माझा आग्रह असा आहे याचा अर्थ तिथे लगेच त्या लेखाला नमस्कार करावा आणि विषय सोडून द्यावा असं नाहीये. ते समजून घ्यावं चिंतन करावं. नाही कळणार आज नाही कळणार उद्या परवा कळेल पण पादा कालीन पच्यते असं सुद्धा भाग मांडलेला आचार्यात पादा मारत ते मी काय आचार्य नव्हे पण तो आदमसात ब्रह्मचारी घ्या आपल्या एकमेकांशी बोलून समजून घ्या आणि त्यातला शेवटचा भाग जो आहे तो पादा कालीन पच्य काळाने काही भाग पचणार आहे पण तो मला पचायचा आहे ही भूमिका ठेवली हे लेख पचावं. आता या काढ्यांचा उपयोग मी कसा केला त्याच्याबद्दल माझ्या ही जे काही PDF आलेले आहे त्यात माझा लेख आहे. अनेक विद्वानांचा लेख आहे ते त्यातनंच वाचलेले बरे. परंतु माझा एक थोडासा त्यातल्या भूमिका स्पष्ट करून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण थांबूया.
इथे हे काढे त्या त्या धातूतलं कॅरियर म्हणून वापरायला मात्र माझा तत्वतःच विरोध आहे. की हे काढे मला ते रसामध्ये औषधं पाठवायचं म्हणून हे काढे वापरले तर हे रसगामी आहेत, अवश्य आहेत, पण त्या रसधातूमध्ये हे वृक्षतेज नाहीसा करतात. मग याचा अर्थ आपण याचा अतिदेश करून नाही का काय करावा ना की काढे वृक्षतेज नाहीसे करतात. समीकरण काय मांडले पाहिजे आपण की हे जे काढे आहेत ते वृक्षतेज नाहीसे करतात. तर याचं सिद्ध होतं काय करेल तर मग काय करायला लागेल आपल्याला की काढा याचा अर्थ द्रवसंयोग, अग्निसंस्कार आणि मग काढा निर्मिती होते. मग सिद्धवृत्त करताना आपण काय करतो की द्रवसंयोग, घृतसंयोग, अग्निसंस्कार, जलसंयोग, अग्निसंस्कार, मग घृतसिद्धी. पहिलं करायचं असेल तर पहिलं द्रव, याचाच काढा वापरला तर काय फलं, याचा काढा न वापरता नुसतं पाणी मिळालं तर काय फलं, याच काढ्याला समजा 7 भावना दिल्या त्याच्याच काढायच्या तर काय फलं. अशा प्रकारे आपण हे काढे वृक्षतेज नाहीसं करतात. त्याचा अर्थ याचं चूर्ण काय करेल, याचं सिद्ध वृत्त काय करेल, याचं भावित चूर्ण काय करेल, याचं सिद्ध दुग्ध काय करेल, याचं आणखीन सिद्ध तैल काय करेल, या सगळ्याचे अतिरेश आपण नक्की करू शकतो. तसे ते करावे अशी एक माझी सूचना आहे. मी स्वतः ते करत असतो, वापरत असतो. हा एक त्यातला माझ्या वापरातला एक भाग सांगतो. आणि माझा महत्वाचा मुद्दा असा की हे काढे धातुगामी म्हणून वापरायला माझा तत्वतः विरोध आहे. मग हा माझा विरोध करून मी थांबलेला नाहीये हे पुन्हा सांगू इच्छितो. त्या धातुगामी नावाचं एक जे काही तुम्हाला कॅरियर म्हणून मिळत असेल तर त्या धातुगामी म्हणून काय वापरावं याची माझी भूमिका मी माझ्या द्रव्यगुण मीमांसा नावाच्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. तिथनं ते आवर्जून वाचा. आपल्या माझी काही आणखीन मदत लागली, अधिक विस्तार लागला तर धातुगामी म्हणून काय वापरावं आणि त्याचं तर्कशास्त्र काय आहे अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली. ती उद्या तिथनं वाचावी अशी एक माझी सूचना आणि विनंती आहे. हे सगळं आपण उपयोग केला तो कशा आहे तर त्याच्यातनं पण आमचे सदकर गुरुजी काय म्हणत दर्शनशास्त्र वापरले पाहिजे, शिकली पाहिजे. याचा अर्थ असा होतो का की मी समजा 4 वाट दर्शन शिकलो किंवा मी बौद्ध दर्शन शिकलो तर ते जसंच्या तसं किंवा मीमांसा दर्शन शिकलो, मी न्याय दर्शन शिकलो तर ते जसंच्या तसं उपयोगी पडतं का मला आयुर्वेदामध्ये तर माझं म्हणणं आहे की असं बिलकुल होत नाही. परंतु ते शास्त्र शिकल्यानंतर त्या शास्त्राच्या विचाराची एक तर्क पद्धती तुमच्या मनात तयार होते. त्यामुळे तुम्ही ग्रंथ वाचताना पेशंट समजावून घेताना त्या पद्धतीने वाचायला लागतात, त्या पद्धतीने बघायला लागतात. म्हणजे मी कंटिन्यू आमच्या काही काही ज्युनियर पेशंट स्टुडंट्सला म्हणतो की अरे तुम्ही पेशंटला फक्त औषधाच्या भूमिकेत न बघता का रे की याला सूपशिखर द्यायचंय का नाही द्यायचं म्हणून बघता का, किंवा याला वमन द्यायचंय का नाही द्यायचं असंच पेशंटचं अनालिसिस असतं का तुमचं, याला पंचकर्म करायचंय का नाही करायचं असं पहिलं अनालिसिस असतं आणि नंतर मग करायचं तर काय करायचं आणि करायचं नंतर काय करायचं असं अर्थ का. तर ते अनेक जणांनी सांगितलं की हो सर आम्ही असंच करतो. पण ती सवाल तथापि एक भूमिकाच तयार होते आपली. जसं बौद्ध वाचल्यावर एक भूमिका विचारांची तयार होते, न्याय वाचल्यानंतर एक विचारांची भूमिका तयार होते. आणि त्याचा उपयोग असा होतो की जेव्हा तुमची एक तर्क पद्धती तयार होते तेव्हा तुम्हाला इतरांच्या तर्क पद्धतीतला आत्मा कळायला लागतो. मी परवाही उदाहरण दिलं होतं की तो त्याचं त्या शार्लॉकचं वर्णन करताना असं म्हणतात की देअर वॉज अ मेथड इन हिज मॅडनेस. त्याच्या वेडपटपणात सुद्धा एक मेथड आहे. तर आपली जेव्हा एक मेथड तयार होते विचारांची त्याला आपल्याला काय होतं की इतरांच्या मेथडचा अंदाज येऊ लागतो आणि मग त्याचा आपण प्रामाण्यही कबूल करायला लागतो. म्हणजे एखाद्या माणसांनी विचार हा फक्त माझ्याच पद्धतीने तयार केला पाहिजे असा आग्रह आपला दुराग्रह जो होऊ लागतो तो दर्शनांच्या विचारांच्या भूमिकेत तो कमी होतो. की समोरचा म्हणतोय ना की समोरचा म्हणतो त्यांनी काहीतरी विचार करून त्याचं मत मांडलं असतं तर त्याचं मत हे त्यांनी काय पद्धतीने विचार केला आहे हे समजून घेण्याकडे आपली प्रवृत्ती होते ना की तो काय म्हणाला याच्याकडे प्रवृत्ती. खूप वेळा फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती असं दिसतं की एखाद्या माणसाने एखादं मत धाडकन व्यक्त केलेलं असतं तर साहजिकच अशी इच्छा होते की त्या मताला विरोध करावा. मला असं वाटतं की त्या मताला विरोध न करता त्या मताच्या मागचं त्यांनी एक तर्क मांडलेला आहे त्याला विरोध करता करावा. खूप वेळा असं होतं की माझ्याकडे अनेक विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर अमुक अमुक केस आहे काय करू.
हे औषध दिले त्याच्याऐवजी काय दिले. सगळे ज्यांनी अनुभव घेतला ते सगळे सांगतील मी कधीही तू औषध काय दे हे सांगायच्या आधी त्याला असं विचारतो की तू हे औषध द्यावं या तर्कापर्यंत कसा आलास ते सांग. तर ते काहीही सांगतात की हे तर्क मला नाही सर त्या दिवशी ज्येष्ठावरच होतं फक्त माझं. हा तर्क असू शकतो त्याचा, तो चुकीचा आहे पण त्याचा तो तर्क असू शकतो. ते नाही सर मला त्या दिवशी वाटलं ज्याला ज्येष्ठामध्ये तर ठीक आहे. हे असं वाटू देऊ नको पेशंटच्या बाबतीत. पेशंटच्या बाबतीत नीट निदान करायचं असतं, नीट चिकित्सा करायची असते. असं मला यादृच्छिक वाटलं आज सकाळी किंवा सगळ्या पेशंटला ज्येष्ठामत द्यावं असं करायचं नसतं. हे तिथं मत सांगायला लागतं. हा भूमिका लक्षात घ्या. म्हणजे मला स्वतःला काय फायदा झाला असेल मीमांसा शिकल्याचा तर एक ग्रंथ वाचायची एक पद्धत तयार झाली, एखादा वक्ता ऐकायची पद्धत तयार झाली आणि मग जेव्हा वक्ता मी ऐकतो किंवा फेसबुक वाचतो किंवा व्हॉट्सअप वाचतो तेव्हा त्या वक्त्यामधल्या त्याच्या त्या मेथडचा विचार करावा लागतो आणि मग करायला तो विरोध करतो. किंवा असं खूप वेळा लक्षात येतं की मला मित्रपरिवार मोठा आहे आणि त्या मित्रपरिवारात कदाचित माझ्या सांस्कृतिक अस्मितेला विरोध करणारे लोक आहेत, खूप आहेत. माझ्या आयुर्वेदाला विरोध करणारे माझे खूप मित्र आहेत किंवा माझ्या आणखीन जे काही वेगवेगळ्या भूमिका असतात वेगळ्या ठिकाणी त्याला विरोध करणारा मित्र आहे. म्हणजे कधी कधी सामाजिक माझे विचारांना विरोध करणारे माझे खूप मित्र आहेत. या अगदी फार शब्द वापरायचा तर मी हिंदुत्ववादी, पण माझे अनेक कम्युनिस्ट मित्र आहेत की ते माझ्या हिंदुत्वाच्या विचारांना विरोध करत असतात पण माझे मित्र आहेत. का तर मला हे कळतं की अरे यांचा आणि माझा विरोध हा एका तेवढ्याच चौकटी पडत आहे. पण याचा अर्थ आम्ही कुमार गंधर्वांची गाणी या विषयात आम्ही हाताहात घालू शकतो का नाही. आणि समजा मी हिंदुत्ववादी आहे आणि ती व्यक्ती समोर कम्युनिस्ट आहे तरी पण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही तर आमची भूमिका समान आहे का नाही. आणि माझा देश पुढे गेला पाहिजे आणि भारत माता की जय ह्या तोही म्हणणार आहे मी म्हणणार आहे. यासारख्या 10 गोष्टी माझ्या एकत्र आमच्या जवळ आहेत. तर एखाद्या गोष्टीचा विरोध आहे म्हणून आम्ही एकमेकांपासून दूर जाण्यात काही गरज नाही. तो तेवढ्या एका चौकटीपुरता विरोध बाजूला ठेवून किंवा विरोध कायम ठेवून त्या व्यक्तीशी आपल्याला 10 विषयात हात मिळवणी करता येते. अशी एक भूमिका तुम्ही कुठल्याही दर्शनशास्त्राचा अभ्यास करायला लागल्यानंतर तयार होते. कारण असं बघा की या दर्शनशास्त्राची सुद्धा सगळीकडे एकमत नाहीये. अगदीच नीट अभ्यास करायला तुमच्या लक्षात येईल की आत्मा तर आत्म्याचं स्वरूप याबद्दलही सगळी दर्शनशास्त्र एकमताने बोलत नाहीत. प्रत्येकाची भूमिका वेगळी. परंतु आत्मा कर्मविपाक मोक्ष याच्यात पलीकडे कोणी जात आहे का? कोणी जात नाही. म्हणजे कसं जायचंय प्रत्येकाला मोक्षापर्यंत, पण कशा पद्धतीने जायचं त्याच्याबद्दल प्रत्येकाने आपापली मतं ठाम ठेवलेली आहे. आपापली मतं तपासून घेतात आणि इतरांना विरोध न करता आपापल्या पद्धतीने ते पुढे चालले. पण त्याच वेळेला ते इतरांचा विरोध कशाला आहे याला विरोध करत नाहीये, तर इतरांचा विरोध काय आहे याची चर्चा करा. ही जी उदात्त भूमिका आहे ती दर्शनशास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला प्राप्त होते असं माझं दावा आहे. मीमांसा वाचल्यानंतर काय तयार होतं तर पेशंटकडे बघायची एक वृत्तीच तयार होते, ग्रंथ वाचायची एक वृत्तीच तयार होते. आणि ती वृत्ती जेव्हा अशी एक प्रखर तेजाने पाहायला लागते तेव्हा मग बायोरू तयार होतात, तेव्हा वेडीमध्ये शस्त्रे तयार होतात. हे असं मला हे आवर्जून सांगायचं. तेव्हा वैद्य अण्णा करमरकर तयार होतात. त्यांच्या त्या चिकित्सेतल्या 2-2 ओळीतनं असं आपल्याला काहीतरी दिसतं अरे हे भयंकर आहे. हे 2च ओळीत सांगितलंय परंतु याच्यामध्ये मोठं चिंतन आहे. हे आपला अनुभव येत असतील अनेक आमच्या लेखातनं. खूप वेळा असं होतं की जुने लेख कधी काढून वाचत असतो. वेणीमाधव शास्त्रींचा, अण्णा करमरकरांचा एखादा लेख एखादं सूत्र जे सांगितलं असतं पण असं वाटतं की अरे हे सूत्र यांना जे कळलं ते मला कधी नव्हतं कळलं. ते सूत्र मीही वाचलेलं असतं परंतु त्यांना जे त्या सूत्रामधनं जे धावलेलं असतं जे दिसलेलं असतं आणि ते दुसरं काल्पनिक दिसलेलं नसतं ते पेशंट बघितलेलं असतं. त्यांनी ती औषधं केलेली असतात आणि त्याच्यामुळे ते पेशंट पाहिलेले आहेत, औषधं केलेली आहेत, ग्रंथ वेडेवाकडे वाचलेले आहेत, उलथे पालथे वाचले. त्याच्यानंतर ती एक भूमिका झालेली असते. त्यामुळे त्या शब्दांच्या त्या सूत्राच्या वापरायला एक प्रचंड ताकद प्राप्त होते.
असं त्यातलं एक कुठल्याही दर्शनशास्त्राचं माझी आवड एकूणच विश्लेषण करायचं असल्यामुळे मला ते मीमांसा शास्त्र अधिक भावलं. न्यायशास्त्राचा मी प्रयत्न सोडून दिला, मला काही जमलं नाही. हा एक भाग. परंतु तसं म्हणलं तर माझा थोडासा बायस मीमांसा शास्त्राकडे आहे, कारण मीमांसा शास्त्र शिकल्यानंतर तंत्रयुक्तीचा अभ्यास त्याला खऱ्या पद्धतीने आणि लवकर होतो असा माझा अनुभवही आहे आणि दावा पण आहे. मला कोणी म्हणलं की तंत्रयुक्ती शिकवा, तर मी मीमांसेचा तर्कपद्धती समजून घ्या असं सांगतो आणि मग त्याच्यानंतर सूत्राचं एलॅबोरेशन कसं करावं एखाद्या हे उदाहरणादाखल सांगतो. तर ते युट्यूबवरती पण आलं असेल, कदाचित नसेल तर 2 दिवसात येईल की एखाद्या सूत्राचा विस्तार कसा करावा याची एक तंत्रयुक्ती विरहित पद्धत मी सांगितली आणि ते असं शिकवलंय की त्याच्यातनं तंत्रयुक्ती वापरून गेलेले लोक मग नंतर कळतं कारण आपण वापरली गेले तंत्रयुक्ती, म्हणून तो एक आधी उदाहरण सांगितलं आणि मग नंतर तंत्रयुक्ती शिकत गेलो. अशा पद्धतीने मी या मीमांसा शास्त्राची ओळख जास्तीत जास्त लोकांना करून देत असतो. म्हणून माझा आग्रह असा राहील की तंत्रयुक्तीचा भाऊ न करता तंत्रयुक्ती समजून घ्यायची असेल तर मीमांसा शास्त्राची एक तांत्रिक माहिती तरी करून घ्यावी. ती माझ्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. हे आता 2-3 दिवस जे व्याख्यान आले त्याच्यातही उपलब्ध आहे, ती करून घ्यावी असं मी आवर्जून सांगेन. हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा, पुन्हा पुन्हा चिंतन करावं. मी तर म्हणेन की जेव्हा असं आपल्याला काहीतरी वाटेल की किती मी भारी, किती मी हे केलं, किती मी ते केलं, अशा वेळेला हा लेख वाचून आपलं एक आत्मपरीक्षण करावं. म्हणजे काय होतं, पाय जमिनीवरती राहतो. खूप वेळा असं होतं काहीतरी आनंद होतो, कौतुक वाटायला लागतो, पुरस्कार मिळतो म्हणा किंवा काही होतं म्हणा, अशा वेळेला हे लेख असे वाचल्याचा किंवा चरकसंहिता वाचल्याचा उपयोग होतो. आपले पाय पटकन जमिनीवरती येतात. हा या अशा लेखांचा थोडासा एक वेगळा फायदा असतो, म्हणून हा लेख वाचावा. आता गंमत बघा, हा लेख वेणीमाधव शास्त्रींना जेवढा अपील झाला असेल त्यांच्या गुरूंच्या सहवासात राहून तेवढा आपल्याला अपील झालेला, तेवढाच अपील झालेला आहे आपण. वेणीमाधव शास्त्रींना जितक्या त्या गतीने त्याची ताकद कळली असेल तेवढी आपल्याला कळायला वेळ लागेल. कारण वेणीमाधवांची स्वतःची बुद्धी, त्यांचं थोडंफार मीमांसेचं ज्ञान. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे वेणीमाधवांचे बंधू, मग त्यांच्याशी चर्चा, ती तर्कातले पंडित. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे तर्कातले पंडित, मग त्यांच्या दोघांच्या बंधूंच्या आपापसातल्या चर्चा, विद्वांच्या चर्चा झालेल्या आहेत असंही मला ऐकून माहिती. तर त्यांच्यातल्या ग्रंथाच्या इंटरप्रिटेशन चर्चा, याच्यातनं या लेखातनं सगळ्यात जास्ती मला बोध चांगला झाला असेल तो वेणीमाधवांना, असा माझा एक नम्र समज आहे. कधी काय बोलू इच्छित नाही, कारण माझी त्यांची कधी भेट झालेली नाहीये, परंतु त्याच्यातनं मी आणखी एक अभ्यास करायचा असेल तर हा पुढे विषय घेऊ शकतो की बायबरींच्या कडनं बीज घेऊन वेणीमाधवांनी केलेला त्या धातू विषयांचा विस्तार. असा एक ज्यांना इतिहासाची आवड आहे किंवा यांनी कुरुंकर वाचलेले आहेत, नेपुरेगे वाचलेले आहेत, शेषराव मोरे वाचलेले आहेत, असे काही आपल्यामध्ये नमुने असतील, नमुने हा शब्द वाईट अर्थाने घेऊ नका, सॅम्पल अशा अर्थाने घ्या, असे काही नमुने असतील आपल्याकडे, तर त्यांना हा एक विषय मी अभ्यासाला देतो की यांच्याकडनं बीज मिळालं, मिळालं जे काही आपल्याला योग्य वाटत शब्द पूर्ण आदर बाळगून, आणि त्यांनी केलेला त्याचा विस्तार ही एक वेगळी भूमिका असू शकते. अशा पद्धतीनेही या ग्रंथा, या लेखाचा आणि वेणीमाधव शास्त्रींच्या लेखाचा, त्याच्या प्रतिपादनाचा अभ्यास करावा. आणि त्याच्यानंतर वेणीमाधव शास्त्रींनी केलेल्या विस्ताराला अन्य कर्मकारांनी आणलेली फळं हा त्यातला आणखीन एक पुढचा टप्पा तो त्यांच्या लेखनातून मिळू शकतो. त्यामुळे करायचा असेल एक चिकित्सक अभ्यास. आता या अभ्यासाला एमडी किंवा पीएचडी कोणी दिल का नाही मला कल्पना नाही, कारण मी त्या क्षेत्रात वावरत नाही, पण बायवारी ते अन्न करमरकर असा एक जर का चिकित्सक प्रवास मांडला तर त्यातनं आपला बराच मोठा ज्ञानाचा साठा सापडेल. मी शोधायचा प्रयत्न करतोय, परंतु काही बाकीचे आवडीचे विषय असल्यामुळे त्याला असं सलग लेखन होत नाही, पण जमलं तर कधीतरी करायचा प्रयत्न माझा राहील. असो, आज थांबूयात. शंकांना उत्तर देण्याचा आज वेळ नसेल, परंतु कोणी शंका विचारल्या तर नंतर माझा फोन आता उपलब्ध कायम आहेच, त्याच्यावरती शंका आनंदाने विचाराव्यात, हे सूचना करायच्यात, आनंदाने सूचना कराव्यात. हा लेख आवर्जून वाचावा. आणि एक सूचना अशी सकाळी मला आली आहे जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा, की या लेखावरती विवरण असं माझा लेख लिहावा.
आज जे मी तोंडी बोललो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी गृहीत धरल्या की श्रुती म्हणजे काय किंवा प्रमाण म्हणजे काय किंवा विधी म्हणजे काय या गृहीत धरल्या काळ परवा मी त्या बोललोय. परंतु ज्यांनी कालभराची व्याख्यानं ऐकलेली नाही त्यांच्यासाठी हे पूर्ण सर्वथा स्वतंत्र लेखन करावं अशी एक सूचना मला आलेली आहे. तर त्या सूचनेचा मी विचार करतोय. मला जसा काही वेळ होईल त्याप्रमाणे मी लिहायचा प्रयत्न करेन. मला वाटतं आज मी इथे विश्रांती घेतो, थांबतो. आपल्या कोणाला माझ्याशी बोलायचं असेल आनंदाने बोला. आता आम्ही घरातच बसलेलो आहे. आनंदाने बोला. काही सूचना करायची असेल आनंदाने करा. आज माझ्या सुदैवाने गुरुवर्य नितीन कामत सर इथे उपस्थित होते. त्यामुळे त्या गुरुजींना नमस्कार करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.